नमस्कार. मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवायची आहे भोपळ्याच्या फुलांची भाजी. तर ती कशी करायची ते आपण बघूया. ही भोपळ्याची फुलं आहेत. तर भोपळ्याचा जो देठ आहे तो आपण काढून बाजूला करायचा आहे. आणि हा जो मधला भाग आहे तो आपण भाजीमध्ये वापरायचा नाही आहे, तो काढून टाकायचा आहे. हा आता देठाकडचा जो भाग आहे तो पण घ्यायचा नाही आहे. हा देठ जो पूर्ण आहे तो आपण घ्यायचा आहे. त्याचे हे जे धागे आहेत ते आपण काढायचे आहेत. जितके येतील ते काढून टाकायचे आहेत धागे. आणि अशा प्रकारे सगळ्या फुलांचे आपण ते देठाकडचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे. फुलाच्या मधला जो भाग आहे तो काढून टाकायचा आहे. आणि फुलामध्ये आपण बघायचं मुंगी किंवा काय आहे का फुलामध्ये त्या. आणि बोटांच्या सहाय्याने त्या देठाचे सगळे आपण शिरा काढून घ्यायचे आहेत किंवा धागे येतात हळूवारपणे ते निघतात अगदी. आता ही देठ आहेत, फुलं बाजूला वेगळी केलेली आहेत आणि हे जो बाकीचा भाग आहे तो आपण वापरायचा नाही आहे, टाकून द्यायचा आहे. देठ बारीक चिरून घेतलेले आहेत आणि फुलं चिरण्याच्या आधी 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने हळूवारपणे अगदी धुवून घ्यायची आहेत. आणि फुलं जरा मोठी मोठी चिरायची आहेत. देठ बारीक चिरून घ्यायचे आहेत, कारण का देठ शिजायला थोडासा वेळ लागतो, पण फुलं पटकन शिजून जातात. त्यामुळे फुलांचे हे मोठे मोठे तुकडे करायचे आहेत. आता आपण या भाजीसाठी लागणारे साहित्य बघूया. कांदा, ओले खोबरे, चना डाळ, मसाला, हळद आणि मीठ, तेल. आता एखादा पॅन किंवा तवा घ्यायचा. मी इथे तवा ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे छोटे तेल घ्यायचं आहे. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. इथे मी 2 छोटे मध्यम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि ते बारीक चिरून घेतलेला आहे कांदा. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. इथे मी 15 ते 20 फुलं घेतलेली आहेत. तुम्हाला जर कधी मिळालीच अगदी भोपळ्याची फुलं तर ही भाजी नक्की करून बघा. खूप छान लागते चवीला. काहीही जास्त मसाले न घालता ही पटकन होते भाजी अगदी. आता ह्याच्यामध्ये कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि 2 चमचे मसाला घालायचा. आपण जो घरात नेहमी मसाला वापरतो तो घालायचा आहे. व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आता आपण
चिरलेली भाजी आणि जे देठ आहेत बारीक चिरलेले ते घालायचे आहेत. कधी कधी फक्त आपल्याला बाहेर जर विकत मिळत असतील तर फक्त फुलं मिळतात, तिथे काही देठ वगैरे नसतात, नुसती फुलंच असतात ती. तर तशी जरी फुलं मिळाली तरी तुम्ही ह्याच पद्धतीने भाजी करू शकता. आता ह्या भाजीमध्ये पाणी घालायचं नाही आहे, त्याला पाणी सुटतं, त्याच ह्याच्यामध्ये ती भाजी शिजून जाते. त्यामुळे आणि मंद गॅसवरती भाजी एकदा त्यामध्ये फुलं टाकली की त्याच्यामध्ये आपण ती बारीक गॅसवरती भाजी शिजवायची आहे. भाजी शिजायला वेळ लागत नाही ही. आता ह्याच्यामध्ये मी इथे चणा डाळ अर्धी वाटी शिजवून घेतलेली आहे, ती घालत आहे. डाळ न घालताही तुम्ही भाजी करू शकता. फक्त मी डाळ आधी फक्त शिजवून घेतली, कारण भाजी ही पटकन होते आणि मग डाळ शिजायला वेळ लागतो. जरी आपण भिजवून डाळ घेतली तरी चणा डाळ शिजायला थोडा वेळ लागतो. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. आपण भोपळ्याची भाजी करतो किंवा भोपळ्याचे घारगे करतो, पण अशी फुलांची भाजी कधी करत नाही. पण नक्की करून बघा, अगदी आवडेल तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे. आपली अशा तऱ्हेने भोपळ्याच्या फुलांची भाजी तयार झालेली आहे. यात आता वरून कोथिंबीर घालायची आहे. आणि हे मिक्स करून घ्यायची आहे. अशा तऱ्हेने ही भोपळ्याची भाजी, फुलांची भाजी तयार झालेली आहे. भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खायला खूप छान लागते ही भाजी. फुलं जर मिळाली तुम्हाला कुठे बाजारात म्हणा किंवा कुठे आसपास फुलं मिळाली तर नक्की करून बघा, ही भाजी अगदी आवडेल आणि पटकन होणारीही आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.